सुट्टीच्या दिवशी लोक इकडं तिकडं फिरायला जातात, पण आमच्यात एकच ठरलेलं असतं. ते काय ते तुम्हाला पुढे सांगते. आज तनिषला सुट्टी होती, मस्त झोपून उठलेला. त्याला तयार व्हायला पाठवलं आणि त्याच्यानंतर आज ज्वारीच्या पिठापासून स्पंजी डोसं बनवलेलं. तर एकदम छान आणि जाळी पण छान आलेली, चवीला पण एकदम मस्त लागलेले होते. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथं स्वयंपाकाला घातलेलं. तर शेवग्याची शेंग आणि भरलेलं वांगं बनवायचं होतं. सगळी तयारी करून ठेवली आणि मस्त असं भरलेलं वांगं बनवून घेतलं. सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, जेवण केलं आणि त्याच्यानंतर मला इथं ब्लाऊज कटिंग करायचं होतं. ब्लाऊज सिंपल तर मला येतात, पण डिझाईन्स वगैरे अजिबात जमत नाहीत. ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर गावाकडून आणलेलं थोडासा लसूण होता, त्याचा कचरा काढायचा होता, म्हणून म्हटलं चला हे तर काम करूया. टोकरीमध्ये स्वच्छ करून भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर हेच ते आमच्यात जर वेळेला आम्ही डीमार्टमध्ये जातो, ग्रॉसरीचं सामान घेतो आणि सरळ घरी येतो. हेच आमचं चाललेलं असतं जर वेळेला. तर त्यांना पातेलं पाहिजे होतं दुटीवरची चहा बनवण्यासाठी, ते घेतलं, सामान घेतलं आणि घरी आलो. आज तुळशीचं लग्न लास्ट होतं पौर्णिमे दिवशी, म्हणून म्हटलं थोड्याशा फटाक्या उडवल्या. आणि कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.